ॐ गजाननं भूतगणादिसेवितं कपितजम्बूफलचारुभक्षणं उमासुतं शोकविनाशकारणं नमामि विघ्नेश्वरपादपङ्कजं शिवानन्दं शिवरूपं गुरुसाक्षात् शिवस्वयं संसारशोकहरति ध्याता शिवानन्दरूपं ब्रह्मविद्याप्रदायकं साकरे वंशप्रवर्तितं जीवशिवाय भवति ज्ञानेन तत्पदं बोधितं। जय मंगलम, जय नमः पार्वतीपते शिव हर हर महादेव। वंदे श्रीमद्रामं सद्गुरु मती शांति शीतया श्रेष्ठं कामादिराक्षसारी भवजलध तत्वबोध सेतुकरम्। ओम तत्सत् परब्रह्मणे नमः। संत शिरोमणी मन्मथ स्वामी महाराज की जय। सद्गुरु सिद्धारूढ स्वामींच्या चरणी वंदन करून श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ सद्गुरू शिवानंद स्वामी परभणीकर माझ्या हृदयामध्ये स्थापित करून सद्गुरू पंडित पितांबरजींना वंदन करून जगद्गुरू शंकराचार्यांना वंदन करून जगद्गुरू पंचाचार्यांना वंदन करून लिंग ऐक्य गुरु महालिंगेश्वर शिवाचार्य महाराज यांच्याही चरणी अनंत कोटी प्रणिपात करून श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ सद्गुरू महादेव कुंभार अप्पाजी यांच्याही चरणी कोटी कोटी प्रणिपात करून तुम्हा सर्व मुमुक्षुजनांच्या चरणी विनम्र अभिवादन करून पंचीकरण ग्रंथामध्ये प्रवेश होऊया। पंचीकरण ग्रंथाचं पान नंबर 121। 5 इंद्रियाच्या त्रिपुट्या खाली कोष्टकात दिल्याप्रमाणे समजाव्यात। आपले 4 कोष्टकं झालेले आहेत, एक कोष्टक राहिले। तर कर्म इंद्रियाची त्रिपुटी कोष्टक क्रमांक 5। ज्ञान इंद्रियाची त्रिपुटी आपण बघितली आणि अंतकरण त्रिपुटी कोष्टकसुद्धा आपण पहिलं कोष्टक बघितलं, दुसरं कोष्टक बघितलं। ही आता कर्म इंद्रियाची त्रिपुटी कोष्टक क्रमांक 5 आपल्याला आज बघायचं आहे। तर त्याआधी ज्ञानेंद्रिय कोणते, ज्ञानेंद्रिय कोणाला म्हणावं, त्यांची नावे कोणती, थोडंसं ही बघू। ज्ञानेंद्रियाचे नावे कोणती आहेत? ओम नमः शिवाय। हां, ज्ञानेंद्रियाची नावे ज्ञानेंद्रिय 5 आहेत। 1 श्रोत्र, 2 त्वचा, 3 चक्षु, 4 जिव्हा, 5 घ्राण। ही ज्ञानेंद्रियाची नावे आहेत। अंतकरणाची नावे, अंतकरण पंचक, अंतकरणाची नावे ओम नमः शिवाय। सांगू ताई? हो सांगा। अंतकरणाची नावे अंतकरण, मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार ही हे 5 आहेत। अंतकरणाची त्रिपुटी आपण बघितली। अंतकरण अध्यात्म आणि अंतकरणाचा आधिभूत स्फुरण आणि दैवता विष्णू आहे। मन अध्यात्म, संकल्प विकल्प आधिभूत आहे, चंद्रमा आधी देव आहे। बुद्धी अध्यात्म, निश्चय करणं ही तिचं काम आहे, म्हणजे आधिभूत आहे, ब्रह्मा अधिदैव आहे। चित्त अध्यात्म, चिंतन करतं, चित्त ही आधिभूत आहे, नारायण त्याचे दैवता आहे। अहंकार अध्यात्म, अभिमान आधिभूत आहे, रुद्र दैवता आहे। ही अंतकरणाची त्रिपुटी, ज्ञानेंद्रियाची त्रिपुटी। अध्यात्म स्तोत्र आहे, आधिभूत म्हणजे त्याचं कार्य शब्द आहे आणि दैवता दिशा आहे। त्वचा, त्याचे आधिभूत स्पर्श वायू, अधिदैवत वायू आहे। अध्यात्म चक्षु, आधिभूत रूप आहे, अधिदैवत सूर्य आहे। अध्यात्म जिवा, आधिभूत रस आणि दैवत वरुण।
अध्यात्म घ्राण, अधिभूत गंध, दैवत अश्विनी कुमार हे आपण बघितलेलं आहे. आता कर्म इंद्रियाची त्रिपुटी, अध्यात्म वाचा, वाचा म्हणजे बोलणे, शब्द बोलणे, वाचा आपण जी बोलतो ती. अधिभूत वचन बोलणे, काय काम आहे वाचेचं? वचन बोलणे. आणि त्याची दैवता अग्नी आहे. अध्यात्म पाणी, पाणी म्हणजे हात, हाताचं काम काय? आदान म्हणजे घेणे देणे, त्याची दैवता इंद्र आहे. अध्यात्म पाद म्हणजे पाय, गमन म्हणजे जाणे येणे अधिभूत, आणि त्याची दैवता उपेंद्र आहे. अध्यात्म शिष्ण, त्यानं कोणतं कार्य होतं? आनंद आणि रतिभोग, आनंद म्हणजेच रतिभोग होतो शिष्णानं. आणि कार्य अधिदैवत कोण आहे? प्रजापती. अध्यात्म गुद आहे, त्याचं कार्य विसर्ग म्हणजे मलत्याग, दैवता यम आहे. वाघ इंद्रिय, अध्यात्म वचन अधिभूत आणि अग्नी अधिदैव, या त्रिपुटीच्या योगानेच शब्द बोलण्याची क्रिया घडते. या तिन्हीपैकी कोणतेही एक जरी कमी असेल तरी सुद्धा क्रिया घडणार नाही. त्रिपुटीशिवाय कोणतीच क्रिया घडत नाही. याचप्रमाणे बाकीच्या सर्व कर्म इंद्रियाच्या त्रिपुट्या जाणाव्या, अशाच सर्वच त्रिपुट्या जाणाव्या. त्रिपुटीशिवाय कार्यच होत नाही. या त्रिपुट्या तू ओळखतोस, अर्थात त्याचं तू नाहीस. क्रिया त्रिपुट्यापासून घडतात म्हणून तुझ्याही नाहीत, तू त्याचा साक्षी आहेस. क्रिया जी घडते ती ही तिन्ही असल्याशिवाय घडत नाही, म्हणून त्रिपुट्यापासून क्रिया घडते. आणि ही क्रिया त्रिपुट्यापासून घडत असल्यामुळे त्याची दैवता, वाचा, अध्यात्म, अधिभूत आणि अधिदैव तीनही असतं तिथं, आणि त्याच्या योगाने क्रिया घडते. पण मी म्हणजे आत्मा म्हणजेच ही क्रिया नाही. या त्रिपुटीतलं कोणतंच मी नाही. वाचा मी नाही, वचन बोलणे अधिभूत आहे ती पण मी नाही, आणि अग्नी पण मी नाही. ही क्रिया घडत आहे आणि ह्याच्यापासून मी ह्याचा साक्षी आहे. आता साक्षीचं इथं सांगा, कशाचा साक्षी, आणि त्याचं आधी लक्षण सांगायचं, आणि इथं कशाचा साक्षी झाला आत्मा ते सांगायचं. ओम नमः शिवाय. साक्षीचं लक्षण आधी सांगा. प्रत्येक पानावर साक्षी आलंय, साक्षीचं पाठ झालं पाहिजे लक्षण. ओम नमः शिवाय म्हणा, सांगा. सांगू का मी? साक्षी सांगू का? मी सांगायली ना? सांगा. हो, नंदा काकी सांगा, पुन्हा तुम्ही पण सांगा. सांगा नंदा काकी. ओम नमः शिवाय. साक्षी एक समीप असणे म्हणजे जवळ असणे, दोन उदासीन असणे म्हणजे रागद्वेषरहित असणे, आणि तिसरा ज्ञान स्वरूप असणे, चैतन्य स्वरूप म्हणजे ज्ञान स्वरूप असणे. तर आता याच्यात वाचा आणि कर्म इंद्रिय त्रिपुटी एवढंच सांगायचं, सगळं नाही. कर्म इंद्रिय त्रिपुटी. समीप असते, आपण बोलतो म्हणजे आता जवळ आपण बोलतो म्हणजे आपण आपल्या समोरच्या माणसाला बोलतो, ते जवळ असेल म्हणजे त्याला ऐकू जातं ना आपण बोललेलं, जवळ असणे. एवढं नाही समजलं असंच ना? नाही, ह्याचा त्रिपुट्यापासून घडतात म्हणून तुझ्याही नाहीत. ह्या त्रिपुटी ज्या आहेत कर्म इंद्रिय त्रिपुटी जी सांगितली ही सगळी तुझी नाही, आणि तू नाहीस. तू ह्या सगळ्यांचा कोण आहेस? साक्षी आहेस, असं सांगायचंय त्यांना. अध्यात्म आहे, वचन बोलणं अधिभूत आहे, आणि अग्नी त्याचं दैवत अग्नी आहे म्हणजे हे तू नाही. ही तू म्हणजे हे तू नाहीये. ही कोणतंच. आणि उदासीन असणे म्हणजे बोला. आता उदासीन राग द्वेष म्हणजे हे बोलले की म्हणजे हे तुझीच नाही, म्हणजे तुला राग द्वेषाचा प्रश्नच येत नाही ना, त्याची नाहीच येत नाही. ही पूर्ण त्रिपुटी सांगते, एक नाही.
त्रिपुटी म्हणजे वाचा पाणी पाच कृष्णगुद ह्याची सगळीच त्रिपुटी जी आहे ही पूर्ण ती मी नाही. वाचा म्हणजे बोलणे, वाचा म्हणजे बोलणे, हे वाचा पाणी पाच कृष्ण, वाचा म्हणजे बोलणे, आदिदेव अग्नी, पाणी म्हणजे आदान प्रदान घेणे, त्याचे आदिदेव त्याचे इंद्र, पाच म्हणजे येणे जाणे गमन करणे, गमन म्हणजे येणे जाणे, त्याचे देव उपेंद्र, कृष्ण म्हणजे आनंद भाऊ, त्याचा आदिदेव प्रजापती, आणि बुध म्हणजे मल विसर्ग म्हणजे मल त्याग करणे, त्याचे आदिदेव यम. हे सगळे ह्याच्यात तुझं काहीच नाही, फक्त याचा तू साक्षी आहेस. ओम नमः शिवाय. जी आहे ती त्रिपुटी ही तुझी नाहीये, तू त्याचा साक्षी आहे. हा, काहीच नाही असं नाही म्हणायचं, स्पष्ट शब्द बोलायचे. काही इथं व्याख्या दिलेल्या आहेत सगळ्याची. त्रिपुटी आहे ना, बोलायची. म्यूट करा ताई, त्रिपुटी म्यूट करा, सांगते मी. तुझी नाहीये, तू याचा साक्षी आहे. हा, ही त्रिपुटी आणि हे तू नाही, तू पण नाहीस आणि तुझी पण नाही, तू ह्याचा साक्षी आहेस. ओम नमः शिवाय. म्यूट करा. सुनंदाताई पाटील, कर्म इंद्रियाची त्रिपुटी पूर्ण सांगू नका, फक्त त्रिपुटी तू कसा नाही आणि तू त्याचा कसा साक्षी आहेस बोला. ज्ञानेंद्रियाची त्रिपुटी सांगा तुम्ही. नुसतं ज्ञानेंद्रिय म्हणायचं, सगळं सांगू नका. हां बोला. सुनंदाताई पाटील सांगायचं म्हणलात ना, बोला. साक्षीचं विचारलीस ना. हां, ही साक्षी सगळ्याच त्रिपुटीचा साक्षी, ज्ञानेंद्रियाच्या त्रिपुटीचा सुद्धा साक्षीच आहे. मग ती साक्षीचं लक्षण सांगून ती कसा साक्षी आहे, कोणत्या ह्याचा, ती सांगायचं. बोला. साक्षी म्हणजे समीप असावा, म्हणजे जवळ असावा. उदासीन म्हणजे राग द्वेष रहित असावा. तिसरा चैतन्य रूप असावा, म्हणजे ज्ञान स्वरूप असावा. याचा या कर्मेंद्रियाच्या त्रिपुटी मी नाही, त्याचा साक्षी आहे. बरोबर आलं, बरोबर आलं. ही त्रिपुटी मी नाही, माझी नाही, मी त्याच्यापेक्षा वेगळा राहून त्याचा साक्षी आहे. साक्षी आहे म्हणजे मी ह्या त्रिपुटीच्या जवळ राहतो. पहिलं काय, समीप आहे, तर ह्या त्रिपुटीच्या मी समीप आहे, जवळ आहे. म्यूट करा. ओम नमः शिवाय. म्यूट करा तुम्ही. ह्या त्रिपुटीच्या मी समीप आहे, ही पहिलं बसलं. राग द्वेष रहित आहे, म्हणजे मी ह्याच्यापासून वेगळा राहतो, बाजूला राहतो, राग द्वेष रहित आहे. चैतन्य स्वरूप आहे, म्हणजे ह्या त्रिपुट्याला मी जाणतो, बघतो, परंतु ह्याच्यापेक्षा मी वेगळा आहे. जसं साक्षीचं लक्षण आहे तशाला तसं बसवायचं. ही ती काहीच म्हणायचं नाही, जी आहे ती बसवायचं. साक्षीचं लक्षण काय सांगितलं, समीप असावा म्हणजे जवळ असावा, उदासीन असावा म्हणजे रागद्वेष रहित असावा, चैतन्य स्वरूप असावा म्हणजे ज्ञान स्वरूप असावा. आता ही तीन अवच्छेदक सांगितले साक्षीचे. आता ही तिन्ही अवच्छेदक जसे आहेत तसे बसवायचे. आता कर्म इंद्रिय त्रिपुटी, ही कर्म इंद्रिय त्रिपुटी जी आहे, वाचा वचन बोलते, त्याचा दैवता अग्नी, ही अध्यात्म अधिभूत आणि आदिदैव, ही तिन्ही जी आहेत, ही तीन आहेत, तर ह्या तिन्हीचाही मी साक्षी आहे. म्हणजे ह्या तिन्हीच्या समीप, ह्या त्रिपुटीच्या मी समीप आहे, जवळच आहे, रागद्वेष रहित आहे. समीप असून सुद्धा तो मी नाही ह्या त्रिपुट्या, आणि रागद्वेष रहित आहे मी, आणि चैतन्य स्वरूप म्हणजे ह्यांना मी जाणतो, ज्ञान आहे मला, ह्याचं ज्ञान स्वरूप आहे. अशा प्रकारे ह्याचा मी साक्षी आहे. आता प्रक्रिया चौथी आपल्याला आज बघायची आहे. ओम नमः शिवाय. चौथी प्रक्रिया वाचा कोणीतरी. तुमच्या चरणाला वंदन. प्रक्रिया चौथी, पान क्रमांक 122. ओम नमः शिवाय. ताई तुमच्या चरणाला वंदन, सर्वांच्या चरणी वंदन. प्रक्रिया चौथी,
प्रारंभी अंतःकरणाची जी 25 तत्वे सांगितली ती सर्व पंचमहाभूताच्या सात्विक, राजस आणि तामस भागापासून उत्पन्न होतात. म्हणून ती सर्व तत्वे पंचमहाभूताचे कार्य आहेत असे जाणावे. तू त्याचा द्रष्टा साक्षी आहे. शिष्य म्हणतो, गुरु महाराज, या 25 तत्वापैकी कोणकोणती तत्वे कोणकोणत्या भूताच्या सात्विक, राजस व तामस भागापासून झालेली आहे ते सांगावे. गुरु म्हणतात, पंचभूताच्या सात्विक भागापासून 5 अंतःकरणे व 5 ज्ञानेंद्रिय झाली आहेत. त्याच्या राजस भागापासून 5 प्राण व 5 कर्मेंद्रिय झाली आहेत आणि त्याच्या तामस भागापासून 5 भूते झाली आहेत. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. प्रक्रिया चौथी. वंदन. ओम. प्रारंभी म्हणजे आपण जी कोष्टक बघितलेले कोष्टक आपण ते प्रारंभी अंतकरण आदी. आदी म्हणजे त्याच्याबरोबरची 5ही भूताची. अंतकरण आदी जी 25 तत्वे सांगितली ती सर्व पंचमहाभूताच्या सात्विक आणि राजस आणि तामस भागापासून उत्पन्न होतात असं सांगू लागलेले आहेत. प्रारंभी अंतकरण आदी म्हणजे कोणकोणते? अंतकरण आणि कोणते दुसरे? आदी म्हणजे त्याच्याबरोबरचे अंतकरण, मन, बुद्धी, चित्त, अहंकार. ही पंचमहाभूताची जी तत्वे आहेत, ही कोणाची तत्वे आहेत? अंतकरणाचे. त्याच्यानंतर वायूचे, व्यान, समान, उदान, प्राण आणि अपान. पुन्हा तेजाचे, श्रोत्र, त्वचा, चक्षु, जीवा आणि घ्राण. अपाचे कर्मेंद्रिय, वाचा, पाणी, पाद, शिश्न आणि गुद. आणि पृथ्वीचे शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध. ही पंचमहाभूताची ही जी तत्व आहेत ती पंचमहाभूताच्या सात्विक, राजस आणि तामस भागापासून उत्पन्न होतात. म्हणून ती सर्व तत्वे पंचमहाभूताचे कार्य आहेत असे जाणावे. तू त्याचा दृष्टा साक्षी आहेस. एकच नार आहे, दृष्टा साक्षी. दृष्टा साक्षी सगळ्याची माहिती आहे. सगळे तत्व आपल्याला जाणून घ्यायचे आहेत आणि ह्याच्यापासून ही मी नाही आणि माझे नाहीत, हीच आपल्याला बाजूला निघायचे, वेगळं निघायचे. फक्त मी आत्मा आहे हीच सिद्ध करायचे त्यांना. आणि हे आपल्या रोमारोमात भिनायला पाहिजे म्हणून इतकं स्पष्ट करून सांगत आहेत. तर दृष्टा, आता इथं दृष्टा सांगितलं. दृष्टा कशाला म्हणावं? ओम नमः शिवाय. दृष्टा, लक्षण दृष्टाचं सांगायचं. सुनीता, दृष्टा कशाला म्हणावं? ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. दृष्टापासून भिन्न राहून दृष्टाला जाणतो पाहतो त्याला दृष्टा असे म्हणावं. दृश्याहून भिन्न राहून दृश्याला जाणतो पाहतो त्याला दृष्टा म्हणावं. मग इथं कशाचा दृष्टा आहे? इथं तो दृष्टा आहे, साक्षी आहेस असं म्हणतात. इथं कशाचा दृष्टा सांगितला? प्रत्येक ठिकाणी वेगळं वेगळं सांगितलं. इथं कशाचा दृष्टा आहे तो? ओम नमः शिवाय. इथं सांगायला पंचमहाभूताचा का? हां, पंचमहाभूताचे जे सात्विक, राजस आणि तामस भागापासून उत्पन्न होतात त्या सर्व तत्वे पंचमहाभूताचे आहे. कोणाचे ती तत्व? पंचमहाभूताचे. म्हणून मी त्याचा दृष्टा साक्षी आहे. ही तत्वे मी का नाही? बोला. ही पंचमहाभूताच्या सात्विक, राजस आणि तामस भागापासून उत्पन्न होतात म्हणून ती तत्वे पंचमहाभूताचे कार्य आहे असे जाणावे. तू त्याचा दृष्टा साक्षी आहेस. मग ही तत्वे तू का नाहीस? ही पंचमहाभूताची जी तत्वे राजस तामस भागापासून निर्माण झालेली आहेत, सात्विक, राजस, तामस, ही तत्वे तू का नाहीस?
ओम नमः शिवाय ताई सांगू. हो सांगा. हे तत्वे पंचमहाभूताचे आहेत म्हणून मी नाही. ओम नमः शिवाय ताई सांगू का मी? आलं का बरोबर? बरोबर आलं का त्यांचं बरोबर आलं का सांगा. ओम नमः शिवाय. महाजन ओम नमः शिवाय ताई सांगू का? बरोबर आलं का त्यांचं ही सांगा आधी. बरोबर आले का? बरोबर आहे का उत्तर? थोडंसं चुकलं. चुकलं थोडंसं नाही. उत्तर म्हणजे उत्तरच असते. सांगा. ही तत्वे तू का नाही? त्याहून भिन्न असून त्याला जाणतो पाहतो म्हणून मी नाही. काय नाही? ही तत्वे मी नाही. ही तत्वे मी नाही. ही तत्वे तुझी का नाहीत? बोला दुसरं कोणी. ही तत्वे तुझी का नाही? ही तत्वे पंचमहाभूताचे आहेत म्हणून माझे नाही. नमः शिवाय ताई. ओम नमः शिवाय. महाजनताई बोला. महाजनताई आलं का लक्षात? मंगलताई स्वामी बोलायचे का? ही तत्वे तू का नाही? सांगा मंगलताई स्वामी. ही तत्वे तू का नाही? माझं दरवेळेस पाहिजे बोलायले. म्हणूनच विचारते. ओम नमः शिवाय सांगू का? मंगलताई स्वामी बोला. तुम्हाला बी यावं की काय स्वामी आहे? ही तत्वे तू का नाहीस? म्यूट केला. बोला काकी. ही तत्वे तू का नाही? ओम नमः शिवाय. ही तत्वे पंचमहाभूताच्या राजस्थात सात्विक आणि तामस या भाव पासून उत्पन्न होतात आणि पंचमहाभूताचे तर म्हणून माझे नाहीत. प्रश्न काय? मी याचा दृष्ट आहे सात्य. प्रश्न काय? तुम्ही तसं गडबड करू नका. स्थिर सांगा. प्रश्न काय विचारला होता हे सांगा. प्रश्न काय विचारला होता? तू का नाही? तुम्ही काय सांगितलं? ही तत्वे तू का नाही? तुम्ही काय सांगितलं? मी तुझे का नाहीत? हा तुझे का नाहीत? ही प्रश्न आधी नीट ऐकायचा. गडबड करायची नाही. स्पष्ट उत्तर द्यायचं. ही ती पण म्हणायचं नाही. ही तत्वे तू का नाहीस? तर का नाही ते सांगायचं. तुझी म्हणलं की ही तत्वे. आता तू काय? कारण ही तत्वे पंचमहाभूताची आहेत आणि मी त्यांचा दृष्ट आहे म्हणून ती माझी नाहीत. हाय का अजून तसं? ओम नमः शिवाय. तुम्हाला प्रश्न तू काय नाही म्हणून सांगितलं म्हणतात ना. हा बोला. बोल काकी. ही तत्वे तू का नाहीस? हे तत्वे पंचमहाभूताची सात्विक राजस तामस या तत्वापासून भिन्न राहून यांना जाणतो पाहतो म्हणून मी नाही. ही तत्वे कुणाची आहेत? तसं सांगायचं कामच नाही. दृष्टा ह्याचं लक्षण काय? लक्षणात बसवायचं. ती लक्षण काय दृष्टाचं? दृष्टा त्यापासून भिन्न राहून त्या दृश्यापासून भिन्न राहून दृश्याला पाहतो जाणतो त्याला दृष्टा म्हणावं. मग दृष्टा का? पंचमहाभूताचे सात्विक राजस तामस भागापासून उत्पन्न झालेले आहेत. पण तू का नाहीस म्हणल्यावर त्याहून मी भिन्न राहून त्याला जाणतो पाहतो म्हणून मी नाही. माझी तुझी का नाहीत म्हणल्यावर ती कुणाची आहेत ती सांगायची. ती पंचमहाभूताची आहेत म्हणून माझी नाहीत. ती माझी का नाही तर ती दुसरी लोकांची आहेत. ती पंचमहाभूताची आहेत म्हणून माझे नाहीत. आणि तू का नाहीस तर मी वेगळा आहे त्याच्यापासून. ती म्हणजे मी नाही. मी वेगळा आहे आणि मी त्याला जाणतोय म्हणून मी नाही. ही प्रश्नाचा घोटाळाच व्हायला दोन्हीचा. एकच करायला दोन्ही. आलं का लक्षात सुनीता? ही तत्वे तू का नाहीस? आलं का प्रश्नाचं उत्तर लक्षात? काय आलं लक्षात? पंचमहाभूताचे आहेत. प्रश्न काय विचारला? पंचमहाभूताच्या भागापासून उत्पन्न झाले. ओम नमः शिवाय. म्यूट कर. ही तत्वे तू का नाहीस? तर ह्याच्या मी भिन्न राहतो. मी वेगळा आहे त्याच्यापासून म्हणून मी ती नाही. तू का नाहीस म्हणल्यावर मी ती नाही ना. त्याच्यावर मी भिन्न राहून त्याला जाणतो मी. आता एखादी दुसरीच कोणती तरी मैत्रीण तुझी तिथं बसली आणि त्या मैत्रिणीच्या नावानं तुला जर कोणी हाक मारली तर तू काय म्हणतेस? अहो मी ती नाही. मी तिला जाणते. ती दुसरीच आहे. मी नाही ती. मग इथं तू का नाहीस तर मी वेगळे त्याच्यापेक्षा म्हणून मी नाही. दुसरं बाकीचं काहीच सांगायचं नाही. जी सिद्धांत आहे जी
दिलेले तेच सांगायचं. ही तत्वे तू का नाहीस? तर त्याच्याहून मी भिन्न राहून त्याला जाणतो पाहतो म्हणून ही तत्वे मी नाही. ह्या तत्वाहून मी भिन्न राहतो, त्याला जाणतो पाहतो म्हणून ही तत्वे मी नाही. ही तत्वे तुझी का नाहीत म्हणल्यावर ती कुणाची आहेत ते सांगायचं. ही तत्वे पंचमहाभूताची आहेत म्हणून माझी नाहीत. मी का नाही माझी का नाही, प्रश्न वेगळे आहेत दोन्ही. आलं का लक्षात? मीनाताई बोला बरं. ही तत्वे तू का नाहीस? ओम नमः शिवाय. ही तत्वे तू का नाही, कारण त्याहून भिन्न असून त्याला जाणतो पाहतो म्हणून ही तत्वे मी नाही. अगदी बरोबर आलं उत्तर. असं उत्तर द्यायचं. दुसरं काय, जेवढं उत्तर आहे तेवढंच सांगायचं. सुनंदाताई पाटील, ही तत्वे तुझी का नाहीत? ही तत्वे तुझी का नाहीत? कारण त्यांच्याहून मी भिन्न आहे, त्याला जाणतो पाहतो म्हणून ती माझी नाहीत. ओम नमः शिवाय. आलं का बरोबर का त्यांचं? बरोबर आलं का? नाही. ओम नमः शिवाय नाही आलं. ही तू का नाही सांगू का? ही तत्वे तू का नाही, कारण ही तत्वे पंचमहाभूताची आहेत म्हणून मी नाही, माझी नाही. तुम्ही नाही, मी नाही, तू का नाही म्हणून सांगितले. म्यूट करा. तुम्ही पण तीच उत्तर सांगितलं, त्यांनी सांगितलं तीच उत्तर तुम्ही पण सांगितलं. सुनीता, आलं का लक्षात? ही तत्वे तू का नाहीस? लक्षात आलं का? त्याच्याहून भिन्न राहून त्याला जाणतो पाहतो म्हणून मी नाही. कशाहून? शब्द कोणता? त्या तत्वाहून मी भिन्न राहून पंचमहाभूत जाणतो पाहतो म्हणून. ह्या तत्वाहून मी भिन्न राहून त्याला जाणतो पाहतो म्हणून ही तत्वे मी नाही. ही तत्वे तुझी का नाहीत? ही तत्वे पंचमहाभूताची आहेत म्हणून माझी नाही. ही तत्वे पंचमहाभूताची म्हणून माझी नाहीत. बरोबर आलं. ओम नमः शिवाय. लक्षात? काकी, आलं का लक्षात? हो, आलं. घेऊन बरोबर घेतले, पण सांगताना चुकीच सांगितलं. ही तत्वे गडबड करूच नका, शांत. ही तत्वे तू का नाही? आलं लक्षात आता. ओम नमः शिवाय. ही तत्वे तू का नाहीस? तर मी यापासून भिन्न राहतो, त्याला जाणतो पाहतो म्हणून मी नाही. त्याचा दृष्ट आहे असं लिहून घेतले मी. तसंच आहे. तर त्याचा दृष्टा साक्षी आहे. साक्षी म्हणजे मी तिथंच आहे, तत्वाजवळच त्याला जाणतो मी, त्याच्यापेक्षा वेगळा राहतो आणि त्याला बघतो, जाणतो म्हणून मी साक्षी आहे. समीप आहे तिथं, पण उदासीन आहे आणि मी ज्ञान आहे मला त्याचं सगळं, म्हणून मी साक्षी आहे, दृष्टा आहे. शिष्य म्हणतात, गुरु महाराज, या 25 तत्वापैकी कोणकोणती तत्व कोणकोणत्या भूताच्या सात्विक राजस्व तामस भागापासून झालेली आहेत ते सांगावे. काय विचारला प्रश्न? हँडरेस करा, हात करा वरी, सगळेच म्यूट उघडू नका. काय विचारला प्रश्न शिष्यानं? ओम नमः शिवाय. सांगा मीनाताई, काय विचारला प्रश्न? ओम नमः शिवाय. प्रश्न विचारला, पंचतत्वापैकी कोणकोणती तत्वे कोणकोणत्या भूताच्या सात्विक तामस भागापासून झाली ती मला सांगा. ओम नमः शिवाय. ही जी तुम्ही तत्व मला सांगितली आहे, पंचमहाभूताच्या, म्यूट करा, राजस, सात्विक, राजस आणि तामस भागापासून उत्पन्न झाले असं तुम्ही मला सांगितलं. शिष्य म्हणतोय गुरु महाराजांना, पण मला ते काही लक्षात आलं नाही, मला ते काही कळालेलं नाही. तर तुम्ही मला ह्यापैकी कोणकोणती तत्व कोणत्या भूताच्या सात्विक, राजस आणि तामस भागापासून झालेली आहेत ते सांगावे. नुसतं तुम्ही मला सांगितलं की ही पंचमहाभूताच्या सात्विक, राजस आणि तामस भागापासून झाली, पण कोणत्या भागापासून कोणती तत्व झाली ती मला वेगवेगळं करून सांगा, असा शिष्य म्हणू लागलेला आहे. गुरु महाराज म्हणतात, पंचमहाभूताच्या सात्विक भागापासून 5 अंतकरणी व
5 ज्ञानेंद्रिय झाली आहेत. त्याच्या राजस भागापासून 5 प्राण व 5 कर्मेंद्रिय झाली आहेत आणि त्याच्या तामस भागापासून 5 विषय झालेले आहेत. पंचमहाभूताच्या सात्विक भागापासून काय झालेलं आहे? सात्विक भागापासून ओम नमः शिवाय. सात्विक भागापासून 5 अंतकरणे. अंतकरण मन, बुद्धी, चित्त, अहंकार. बरोबर आहे. आणि 5 ज्ञानेंद्रिय. अंतकरण श्रोत्र हे सात्विक भागात 2 दिलेत ना? 2 हो हो ज्ञानेंद्रिय अंतकरण सांग 5. सांगते. ज्ञानेंद्रियाचे 5 सात्विक भागापासून सांगितले. ओम नमः शिवाय. सांग ना, ज्ञानेंद्रियाचे नाव सांग. ज्ञानेंद्रिय 5 आहेत. श्रोत्र, त्वचा, चक्षु, जिव्हा, घ्राण. हे सात्विक भागापासून निर्माण झालेले आहे. ओम नमः शिवाय. बरोबर आला. पंचमहाभूताच्या सात्विक भागापासून 5 अंतकरणे आणि 5 ज्ञानेंद्रिय झाली. तर 5 अंतकरणे कोणती? तर अंतकरण, मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार. ही 5 अंतकरणे कशापासून झाली? कोणत्या भागापासून झाली पंचमहाभूताच्या ही 5 अंतकरणे? सात्विक भागापासून झाली. आणि 5 ज्ञानेंद्रिय सुद्धा सात्विक भागापासूनच झालेली आहेत. तर 5 ज्ञानेंद्रिय श्रोत्र, त्वचा, चक्षु, जिव्हा आणि घ्राण. ही 5 ज्ञानेंद्रिय आणि 5 अंतःकरण ही पंचमहाभूताच्या सात्विक भागापासून झाले. त्याच्या राजस भागापासून 5 प्राण व 5 कर्मेंद्रिय झाली आहेत आणि त्याच्या तामस भागापासून 5 विषय झालेले आहेत. तर राजस भागापासून कोण 5 प्राण आणि 5 कर्मेंद्रिय सांगितले, तर ते कोणते? राजस भागापासून जी 5 प्राण आणि 5 कर्मेंद्रिय झालेली आहेत त्यांची नावे कोणती? ओम नमः शिवाय. एकटा शिकत आणि हातवरी केलाय, कुणीच नाही. बोला शिकत आहे. राजस भागापासून 5 वायू, व्यान, समान, उदान, प्राण आणि अपान. आणि 5 कर्मेंद्रिय वाचा, पाणी, पाद, शिष्ण आणि गुद हे उत्पन्न झाले. ओम नमः शिवाय. राजस भागापासून राजस भागापासून 5 प्राण आणि 5 कर्मेंद्रिय उत्पन्न झालेली आहेत. आणि त्याच्या तामस भागापासून 5 विषय उत्पन्न झाले. त्या 5 विषय कोणते? हँडरेस करा, हात वरी करा. ज्योतिताई मुरुटकर बोला, विषय कोणते? ओम नमः शिवाय. स्पर्श, शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध हे 5 विषय तामस भागापासून उत्पन्न झाले. ओम नमः शिवाय. कशाच्या तामस भागापासून? पंचमहाभूताच्या तामस भागापासून झालेले आहेत. ओम नमः शिवाय. तर पंचमहाभूताच्या सात्विक भागापासून 5 अंतःकरणे आणि 5 ज्ञानेंद्रिय आणि त्याच्या राजस भागापासून 5 प्राण आणि 5 कर्मेंद्रिय आणि त्याच्या तामस भागापासून 5 विषय झालेले आहेत. तर अलकाताई, प्रश्न काय होता शिष्याचा? ओम नमः शिवाय. काय प्रश्न विचारला होता? बोला अलकाताई, प्रश्न कोणता विचारला होता शिष्यानं? ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. मी ऐकलंच नव्हतं बाहेर. मंगलताई स्वामी बोला, काय प्रश्न गुरु महाराज, या 25 तत्वापैकी
गुरु महाराज या 25 तत्वापैकी कोणकोणते तत्वे कोणकोणत्या भूतापासून सात्विक रज तामस या भागापासून झालेली आहेत हे सांगावे. कोणते तत्व कोणत्या भूताच्या कोणत्या भागापासून झालेले आहेत ते सांगावे. म्यूट करा. असा प्रश्न विचारलेला होता. तर मग सात्विक भागापासून काय झालं, राजस भागापासून कोणते तत्व उत्पन्न झाले ते आता सांगितलेले आहेत. शिष्य म्हणतात, आपण आकाशादी पंचमहाभूताच्या सात्विक आदी भागापासून एकंदर मिळून 25 तत्वाची उत्पत्ती सांगितली. तरी पण प्रत्येक भूताच्या सात्विक भागापासून, राजस भागापासून, तामस भागापासून उत्पन्न झालेले निरनिराळी तत्वे स्पष्टपणे ध्यानात येतील अशा रीतीने सांगावी. विषय काय म्हणत आहे मला, आपण आकाशाची पंचमहाभूताच्या सात्विकादी भागापासून एकंदर तत्वे सांगितली. तुम्ही एकंदर मिळून 25 तत्वाची उत्पत्ती सांगितली, एकदमच सांगितली तुम्ही. पण मला प्रत्येकच तत्वाचं, भूताचं सात्विक भागापासून कोणतं वेगळं झालं ते मला सांगा, राजस भागापासून कोणतं झालं ते मला सांगा, कोणतं उत्पन्न कोणत्या भागापासून झालं निरनिराळ करून सांगा. मला असं एकदम सांगितलेलं काही कळालं नाही, असा शिष्याचा प्रश्न आहे. एकदम तुम्ही सांगितलं पंचमहाभूताच्या सात्विक भागापासून 5 अंतकरणे, 5 कर्म, ज्ञानेंद्रिय झाले, असं तुम्ही सांगितलं. वेगवेगळं करून तुम्ही सांगितलं नाही. त्याच्या राजस भागापासून 5 प्राण व 5 कर्मेंद्रिय झाले असं सांगितलं, आणि तामस भागापासून 5 विषय झाले असं तुम्ही एकदमच सांगितलं. तुम्ही वेगळं करून मला सांगितलं नाही, त्याच्यामुळे मला ती काही कळालेलं नाही. तर तुम्ही आता मला ती वेगवेगळं करून सांगा. आपण आकाशादी पंचमहाभूताच्या सात्विक आदी भागापासून एकंदर मिळून 25 तत्वाची उत्पत्ती सांगितली. तरी पण प्रत्येक भूताच्या सात्विक भागापासून, राजस भागापासून व तामस भागापासून उत्पन्न झालेले निरनिराळे वेगळे तत्व स्पष्टपणे ध्यानात येतील अशा रीतीने मला सांगावे. माझ्या स्पष्टपणे ध्यानात यावं, माझ्या लक्षात यावं, मला कळावं अशा रीतीने निरनिराळ करून वेगळे तत्व मला सांगा, असा प्रश्न शिष्याचा आहे. गुरु म्हणतात, पंचमहाभूताच्या सात्विक, राजस व तामस भागापासून उत्पन्न झालेली निरनिराळी तत्वे समजण्यासाठी हे पुढील कोष्टक दिलेले आहे. पुढचं कोष्टक दिलेलं आहे. सात्विकादी भागाच्या तत्वाचे कोष्टक क्रमांक 6. पंचमहाभूते. ओम नमः शिवाय. वाचा. पंचमहाभूते कोणती सांगा, हातवरी करा. पंचमहाभूते कोणती? सुनीता. पंचमहाभूताची नावे. कोष्टक दिलेले, त्या कोष्टकाचं आपल्याला सोडवायचे आता. मग पंचमहाभूते कोणती? सुनीता. ओम नमः पंचभूते. ओम नमः शिवाय. आकाश, वायू. हॅलो. ओम नमः शिवाय. बोला ना. हां बोला. आकाश, वायू, तेज, आप पृथ्वी ही पंचमहाभूते आहेत. पंचमहाभूते. आकाशाच्या सात्विक, ही पंचमहाभूताच्या सात्विक भागापासून काय उत्पन्न झालं? सात्विक भागापासून ही काय उत्पन्न झालेले, ही कोष्टक आपल्याला सोडवायचं आहे. ओम नमः शिवाय. अलकाताई बोला. काय उत्पन्न झालं पंचमहाभूताच्या सात्विक भागापासून? आकाशाच्या सात्विक भागापासून अंतःकरण व स्त्रोतेंद्रिय झाली आहेत. पंचमहाभूताच्या सात्विक भागापासून 5 अंतःकरण आणि 5 ज्ञानेंद्रिय झालेले आहेत. काय झालं? 5 अंतःकरण झाले
आणि 5 ज्ञानेंद्रिय झाले. कशापासून झाले 5 अंतःकरण आणि 5 ज्ञानेंद्रिय? सात्विक भागापासून. पंचमहाभूताच्या सात्विक भागापासून 5 अंतःकरण आणि 5 ज्ञानेंद्रिय झालेले आहेत. आता 5 अंतःकरण कोणते? मंगलताई स्वामी, कोणते 5 अंतःकरण? सांगू का? हो सांगा. नंबर 1 अंतःकरण, नंबर 2 बुद्धी, नंबर 3 चित्त, नंबर 4 अहंकार. 5 झाले. ही पंचभूते सात्विक भागापासून झालेली आहेत. 4 सांगितले आणि 5 म्हणायला. ओम नमः शिवाय. काय राहिलं हो त्यांचं? कोणतं राहिलंय त्यांचं? कोणतं? अंतःकरण, मन, बुद्धी, चित्त, अहंकार. म्यूट करा मन तुम्ही. राहिलं. म्यूट करा. हा, कोणतं राहिलं होतं? श्रीकांताई महाजन, कोणतं राहिलं होतं त्यांचं सांगायचं? मन, अंतःकरण राहिलं. नाही अंतःकरण म्हणलं होतं, अहंकार राहिलं होतं. मन राहिलं ते. ओम नमः शिवाय. एकदम बोलू नका, सगळे हात वरी करा. एकदम बोलू नका सगळे, काहीच कळत नाही. ही संवाद आहे. अंत 5 ज्ञानेंद्रिय कोणते? पंचमहाभूताच्या सात्विक भागापासून जी 5 ज्ञानेंद्रिय उत्पन्न झाले ती कोणती? मुद्रिकाताई महाजन बोला. 5 ज्ञानेंद्रिय कोणते? ही 5 ज्ञानेंद्रिय आहेत. कशापासून उत्पन्न झाले ही 5 ज्ञानेंद्रिय? सात्विक भागापासून. सात्विक भागापासून. कशाच्या सात्विक भागापासून? म्यूट करा. मंदा काकी बोला. 5 ज्ञानेंद्रिय कोणती? म्यूट करा. मुद्रिकाताई महाजन म्यूट करा. हा, 4 जीवा आणि 5 घाण हे सात्विक भागापासून तयार झाले. कशाच्या सात्विक भागापासून? अंतःकरणाच्या सात्विक भागापासून. सात्विक भागापासून 5 ज्ञानेंद्रिय. ओम नमः शिवाय. पंचमहाभूतात नाही. नमः शिवाय. म्यूट करा. बरोबर सांगायचं असलं तर सांगा, नाही तर बोलू नका. ओम नमः शिवाय. पंचमहाभूताच्या सात्विक भागापासून 5 ज्ञानेंद्रिय तयार झाले. श्रोत्र, त्वचा, चक्षु, जीवा, घ्राण हे पंचमहाभूताच्या सात्विक भागापासून तयार झाले. आणखीन काय तयार झालं सात्विक भागापासून? दुसरं ज्ञानेंद्रिय तयार झाले. दुसरे? ओम नमः शिवाय. सात्विक पंचभूताच्या सात्विक भागापासून अंतःकरण, मन, बुद्धी, चित्त, अहंकार ही काय आहेत? हे 5 तत्वे निर्माण झाली. ही 5 अंतःकरणे आहेत. 5 अंतःकरण. सात्विक भागापासून 5 अंतःकरण एक उत्पन्न झाले आणि 5 ज्ञानेंद्रिय उत्पन्न झाले. आता पंचमहाभूताच्या राजस भागापासून कोणकोणते उत्पन्न झाले? राजस भागापासून. ओम नमः शिवाय. ताई सांगू का मी? तुम्हाला येते ताई? अलकाताई बोला. अलकाताई, राजस भागापासून काय उत्पन्न झालं? ओम नमः शिवाय. नंदा काकी बोला. दम्मानी सांगा. ओम नमः शिवाय. हे राजस भागापासून 5 वायू, व्यान, 2 समान, 3 उदान आणि 4 प्राण आणि 5 अपान ही त्याच्या
राजस भागापासून तयार झाली आहे. हां. कशाच्या राजस भागापासून आणि पुन्हा कशाच्या राजस भागापासून तयार झाले? पंचमहाभूताच्या राजस हां, बरोबर आलं. पंचमहाभूताच्या पंचमहाभूताच्या राजस भागापासून. हा. आणखीन आणि आणखीन दुसऱ्या पंचमहाभूताच्या राजस भागापासून 5 कर्मेंद्रिय तयार झाले. 1 वाचा, 2 पाणी, 3 पाठ, 4 शिश्न आणि 5 बुध. हां. कशापासून तयार झाले ही? हे पंचमहाभूताच्या राजस भागापासून तयार झालेले आहे. 5 वायू आणि 5 कर्मेंद्रिय राजस भागापासून उत्पन्न झालेले आहेत. पंचमहाभूताच्या तामस भागापासून कशाची उत्पत्ती झाली? नंदा काकी म्यूट करा तुम्ही आता. नमस्कार, सांगू काही? मंदाताई बुरांडे, मंदाताई बनाळे बोला बरं. ओम नम शिवाय ग्रंथ आहे का? ओम नम शिवाय ग्रंथ आणलाय का मंदाताई? ओम नम शिवाय. ओम नमस्कार, ते सांगू हो, का? सांगा. पंचमहाभूताच्या तामस भागापासून 5 विषय उत्पन्न झाले. शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध. ओम नम शिवाय. ओम नम शिवाय. असं आपण कोष्टक बघितलं. आता कोष्टकाचा अर्थ, आपण जी कोष्टक बघितलं तीच खाली अर्थ असतो. म्हणून आकाशाच्या सात्विक भागापासून अंतकरण व श्रोत्र इंद्रिय ही झाली आहेत. त्याच्या राजस भागापासून व्यान, वायू आणि वाघ इंद्रिय ही झाली आहेत. आणि त्याच्या तामस भागापासून शब्द विषय झालेला आहे. याप्रमाणे वायू आदी करून बाकीच्या 4 भूताच्या सात्विक आदी भागापासून मन, त्वचा आदी करून तत्वे उत्पन्न झालेली आहेत असे समजावे. जसं आकाशाच्या सात्विक भागापासून अंतकरण, मन, बुद्धी, चित्त, अहंकार हे उत्पन्न झालं. तसंच आपण सोडिले सगळंच कोष्टक. सहज राजस भागापासून काय उत्पन्न झालं, तामस भागापासून काय उत्पन्न झालं हे सांगू लागलेले आहेत. तामस भागापासून शब्द आणि विषय झालेले आहेत. त्याप्रमाणे वायू आदी करून बाकीच्या 4 भूताच्याही सात्विक आदी भागापासून मन, त्वचा, तत्वे उत्पन्न झालेली आहेत असे समजावे. आकाशाच्या भागापासून काय काय उत्पन्न झालं? अंतकरण, श्रोत्र, व्यान, वाचा, शब्द. काय उत्पन्न झालं? अंतकरण, श्रोत्र, व्यान, वाचा आणि शब्द. आकाशाच्या सात्विक भागापासून अंतकरण उत्पन्न झालं. इंद्रियामध्ये श्रोत्र उत्पन्न झालं. वायू व्यान आहे, कर्म इंद्रिय वाचा आहे आणि विषय शब्द आहे. तसंच वायूच्या वाघ इंद्रिय ही झालेली आहे. त्याच्या तामस भागापासून शब्द विषय झालेला आहे. शिष्य म्हणतो 5 अंतकरणे व 5 ज्ञानेंद्रिय पंचमहाभूताच्या सात्विक भागापासून झाली आहेत असे आपण सांगितले. त्यात प्रमाण काय बरे? असं आपण सांगितलं, पण त्याला प्रमाण काय, कशावरून तुम्ही सांगितलं? की तुम्ही उगाचच म्हणलं का? ह्याला प्रमाण काय आहे असं शिष्य पुन्हा प्रश्न करीत आहे. तर आपलं कोष्टक सोडवायचं झालेलं आहे आणि आपला वेळ पण झालेला आहे. ही कोष्टक पुन्हा वाचा. कोष्टक वाचलं की सगळं समजतं खालचं. कोष्टकात खूप सोपं करून सांगितलेलं आहे त्याने, म्हणून कोष्टक वाचायला पाहिजे. कोष्टक वाचलं की पाठ पण होतं आणि पाठ झालं की आपल्याला त्यापासून वेगळं निघायला सोपं जातं. त्याचा दृष्टा आहे मी, त्याचा साक्षी आहे मी, असं आपल्याला ती मनामध्ये निश्चय करायला सोपं जातं.
आणि हा मनात निश्चय करायचा आहे. संध्याकाळी आपण झोपताना मनात निश्चय करायचा. आधी हे पाठ व्हायला पाहिजे, पण ही पाठ झालं म्हणजे आपल्याला मनात निश्चय करता येतो. झोपताना मनात निश्चय करायचा आणि झोपायचं. मी काय काय नाही हे लक्षात आणायचं आणि झोपायचं. सकाळी उठल्याबरोबर जर तीच आपल्या लक्षात असेल तर रात्रभर आपलं ती साधना सुरू होती, ती तप सुरू होतं आणि ह्याच्यापासून वेगळं निघायला आपल्याला वेळ लागत नाही. आपल्याला बिंबत चालतं आणि आपण त्याचा विचार करत राहतो आणि त्याच्यापासून वेगळं निघतो. ह्याचा दृष्टा साक्षी बनतो, ह्याच्याहून आपण भिन्न राहतो. ही कोणतंच अंतःकरण माझं नाही, ह्याच्यापेक्षा मी वेगळा आहे. श्रोत्र म्हणजे कान, जे ऐकतात, कान ऐकतात, ते सुद्धा मी नाही आणि माझे नाहीत. आपल्या शरीरामध्ये प्राण, जी वायू आहे, व्यान, सर्व अंगाचे सांधे हलवतो, ती सुद्धा मी नाही आणि माझं नाही. ती वायूच आहे. ही त्यांच्या त्या भूताचं आहे. ती पंचमहाभूतापासून जे आपलं शरीर उत्पन्न झालेलं आहे, त्या भूताची ती तत्व आहेत, पंचमहाभूताचे, आत्म्याचे नाहीत. आत्मा हा वेगळा आहे. रोज सांगू लागलेले मी आहे. आत्मा हा कसा वेगळा आहे, तर आता ह्या रूममध्ये बल्ब लावलेला आहे. ह्या बल्बच्या प्रकाशामध्ये इथं मी तुम्हाला ग्रंथ सांगते, दुसरं काम सुरू आहे, सगळं काय काय करायचं ती सगळं ह्या बल्बाच्या प्रकाशानं आपण करतो. पण बल्ब म्हणजेच ते काम नाही, तर बल्ब काय त्याच्यापासून वेगळा आहे आणि तो जाणतो का नाही, तो आपल्याला बघायलेला आहे, जाणायलेला आहे, पण वेगळा राहून. तो जर नसेल तर तिथं अंधकार होतो, काहीच तिथलं लक्षात येत नाही. जेवढे व्यवहार होतात तेवढे सगळे कशानं होतात, तर ह्या बल्बच्या प्रकाशानं होतात. तसेच ही जी सगळे व्यवहार होतात, अंतःकरणाचे व्यवहार, मन, बुद्धी, चित्त, अहंकार, जे अंतःकरणाचं आहे. मन संकल्प विकल्प करतं, अंतःकरणात स्फुरण पावतं. मन संकल्प विकल्प करतं, बुद्धी निश्चय करते, चित्त चिंतन करतं, अहंकार पूर्ण झाल्यानंतर अहंकार येतो. ही सगळं जे होतंय ते सगळं आत्म्याच्या प्रकाशानं होते. आत्मा म्हणजे ते नाही, तर आत्म्याच्या प्रकाशानं ते होईलेलं आहे. आणि हे कार्य सगळे पंचमहाभूताचे आहेत. ही माझे नाहीत. मी ह्यापेक्षा वेगळा आहे, ह्याचा दृष्टा साक्षी आहे. एवढंच आपल्याला जाणून घ्यायचं आहे. मी ह्याच्यापेक्षा वेगळा आहे, दृष्टा साक्षी आहे. पण ह्याचं स्वरूप कसं आहे हे सुद्धा आपल्याला जाणून घ्यायचं आहे. आपल्याला पुन्हा पुन्हा 82 तत्व कोणते कोणते आहे ते स्पष्ट आपल्याला पाठ झाले पाहिजेत. रोजची रोज थोडा थोडा जर अभ्यास आपण करत गेलो तर आपल्याला निश्चित पाठ होतं. आपण त्या दिशा धरलेली आहे. आपण त्या गाडीत बसलेलो आहोत. खूप दूरचं आहे प्रवास, पण गाडीत बसल्यानंतर पोहोचणार ही निश्चित. म्हणून आपण अभ्यास करीत राहिल्याशिवाय आपल्याला हे कळत नाही. अभ्यास करावाच लागतो. ह्या पंचकन ग्रंथाची चाळणी करावी लागते बघा अभ्यास करून, तेव्हा आपला निश्चय होतो, मी आत्मा कसा वेगळा आहे ह्याच्यापासून. म्हणून झालेली सेवा सद्गुरुनाथांच्या चरणी समर्पित, तुम्हा सर्व मोक्षजनांच्या चरणी समर्पित करून सेवेला पूर्णविराम. जी योग्य शब्द बाहेर पडले ते सद्गुरू माऊलीच्या सत्तेनं बाहेर पडले. जे अयोग्य शब्द बाहेर पडले ते वाणीचा किंवा ह्या ध्येयाचा दोष. झालेली सेवा सर्वांच्या चरणी समर्पित करून सेवेला पूर्णविराम. ओम नमः शिवाय.